मित्रांनो, आजपासूनच हे 14 नियम पाळा. नशीब बदलायला लागेल, अगदी 100%. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हे गुप्त उपाय तुमचे नशीब नक्की उजळतील. उपाय 1 म्हणजे महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करणे. मित्रांनो, घरात आर्थिक अडचणी असतील, पैसा टिकत नसेल किंवा व्यवसायात नुकसान होत असेल तर लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण विष्णू हे पालनकर्ते आहेत आणि लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे. त्यामुळे त्यांच्या कृपेने घरात सुख समृद्धी टिकून राहते. दुसरा उपाय म्हणजे सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपल्या हातांचे दर्शन घेणे. कारण आपल्या शास्त्रात सांगितले आहे की हातांच्या तळव्यामध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि विष्णूंचे वास्तव्य असते. त्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने होते. नंबर 3, शुक्रवारी महालक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे. कारण शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि या दिवशी केलेली पूजा घरात सुख समृद्धी आणते. नंबर 4, शनिवारी गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा काळे उडीद दान करणे. कारण शनिदेव कर्मानुसार फळ देतात आणि दान केल्याने त्यांच्या कृपेचा अनुभव येतो, अशी श्रद्धा आहे. नंबर 5, घरातून बाहेर पडताना देवाचे नाव घेऊन उजवा पाय आधी टाकणे. कारण आपल्या संस्कृतीत असे मानले जाते की कोणतेही काम सुरू करताना देवाचे स्मरण केले तर त्या कामात अडथळे कमी येतात आणि दिवस अधिक चांगला जातो. नंबर 6, घरात तुळशीचे रोप लावणे आणि रोज त्याला पाणी घालणे. कारण तुळस ही अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते आणि ज्या घरात तुळस असते त्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य असते, असे अनेक धर्मग्रंथ सांगतात. नंबर 7, उपाय म्हणजे तुरटीने दात स्वच्छ करणे. हे ऐकायला साधं वाटेल, पण पूर्वी लोक फिटकरीचा म्हणजे तुरटीचा वापर स्वच्छतेसाठी करायचे, कारण त्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. नंबर 8, उपाय म्हणजे लवंग दान करणे. लवंग दान केल्याने अनेक अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे आणि दान केल्याने मनात समाधान निर्माण होतं. नंबर 9, हा उपाय म्हणजे शनिवारी शिवलिंगावर लवंग अर्पण करणे. हा उपाय अनेक लोक करतात कारण शनिवारी केलेली पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. नंबर 10 म्हणजे घरातून कामासाठी बाहेर पडताना तोंडात एक लवंग ठेवणे. अनेकांना याचा अनुभव असा आहे की हा छोटासा उपाय केल्याने कामात यश मिळण्याची शक्यता वाढते. नंबर 11, हा उपाय घरात कुत्रा पाळणे आणि त्याची सेवा करणे. कुत्रा हा निष्ठेचं प्रतीक आहे आणि त्याची सेवा केल्याने घरात प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 12, घरात सकाळ आणि संध्याकाळी कापूर लावणे. कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि वातावरण शुद्ध होतं. त्यामुळे अनेक लोक रोज देवपूजेनंतर कापूर लावतात. नंबर 13, शनिवारी शिवलिंगावर लवंग अर्पण करणे. हा उपाय अनेक लोक करतात कारण शनिवारी केलेली पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. नंबर 14, घरातून कामासाठी बाहेर पडताना तोंडात लवंग ठेवणे. अनेकांना याचा अनुभव असा आहे की त्या कामामध्ये यश मिळते. नंबर 15, झोपण्यापूर्वी देवाचे आभार मानणे आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण देवाचे आभार मानतो तेव्हा मनात कृतज्ञता निर्माण होते आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते. सर्व शक्ती, ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपली कृतज्ञता स्वीकारतात आणि आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यास सर्व बाजूंनी आपल्याला मदत करतात. म्हणून झोपताना देवाचे आभार मानायला विसरू नका. मित्रांनो, हे सर्व उपाय ऐकायला साधे वाटतील, पण जर श्रद्धा आणि विश्वासाने केले तर त्याचा परिणाम हळूहळू दिसायला लागतो
कारण आपल्या संस्कृतीत सांगितलेले अनेक उपाय हे फक्त अंधश्रद्धा नसून जीवन अधिक सकारात्मक बनवण्याचा मार्ग आहेत. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात अडथळे येत आहेत, तर यापैकी काही उपाय नक्की करून पहा आणि विश्वास ठेवा की हळूहळू तुमच्या आयुष्यात देखील सकारात्मक बदल होऊ लागतील. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? ही माहिती आपल्याला आवडली का? आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.